आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर, अर्थात जिल्हा झटपट. प्रादेशिक पर्यटन योजनेतून अकोले इथल्या अगस्ती ऋषी मंदिराच्या विकासासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती. कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या प्रकल्पांचे कॅनॉल दुरुस्ती आणि गोसी खुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित कामासंदर्भात घेतली बैठक. खेळात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, त्याचप्रमाणे न्याय, वैद्यकीय शास्त्र अशा विविध विज्ञान शाखांचा समावेश असून खेळांचा संबंध या सर्व विज्ञान शाखांशी असल्याची न्याय वैद्यकीय संस्थेच्या संचालिका डॉक्टर अंजली रहाटगावकर यांची नागपूर इथं माहिती. मराठी भाषा गौरव दिनी गेट ऑफ इंडिया इथं महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून 51 नवीन पुस्तकांचं करण्यात येणार प्रकाशन. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोयीकरता बॅटरीवर चालणाऱ्या ट्रायसायकलची सुविधा केली उपलब्ध. महामेट्रोच्या नागपूर मेट्रो डबल डेकर वायडक्ट प्रकल्पाला 2025चा प्रतिष्ठित बिल्ड इंडिया इन्फ्रा पुरस्कार झाला प्राप्त. आणि गेल्या वर्षीपेक्षा यंदा बाजारात हरभऱ्याला चांगला भाव मिळत असल्यानं जालन्याच्या जाफराबाद तालुक्यात यंदा सर्वाधिक 13,531 हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी.